तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की MST CETचा जो तुमची जी शेड्यूल आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे, पण त्यानंतर तुमचं आता डेट झालेली आहे, रजिस्ट्रेशन करून झालेलं आहे। सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल। 8 तारखेपर्यंत त्या रजिस्ट्रेशनची मुदत होती। 8 तारखेनंतर पण वाढणार होती, अजून वाढली आहे का नाही याची नोटीस आलेली नाही। आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट कळवेल। पण आता यानंतर ज्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही ते करू शकतात अजूनही उद्या 9 तारखेपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही दोन्ही स्क्रुटिनी मोडने करू शकता। पण तुम्हाला इम्पॉर्टंट न्यूज म्हणजे काय तर प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तर प्रोविजनल मेरिट लिस्टची इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी देखील आहे। प्रोविजनल मेरिट लिस्टची डेट आहे 12/7/2025, ठीक आहे, 12/7/2025। पण तुम्हाला त्याआधी तुमचं कॉलेज प्रॅक्टिस करायचं असेल तर मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या कॉलेज दोस्त या बोर्डवरती यायचं आहे। यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी विचारू शकता सहजपणे। या ठिकाणी MST CETचा एरिया वाईज कट ऑफ लिस्ट विचारू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन मिळतील, जसं की तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे निवडायला या ठिकाणी ऑप्शन येईल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर तुमची जर्नी या ठिकाणी स्टार्ट होईल। एक्सप्लोर MST CET मेनूवरती क्लिक जर केलं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स असतील, त्याचबरोबर MST CET अपडेट्स असतील, त्याचबरोबर MST CET रिसोर्सेस असतील। तुम्हाला जे पण पाहिजे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी या बॉटमध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा। आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर लवकर जा आणि तुम्ही या ठिकाणी या बॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, चॅट करू शकता। हा व्हिडिओ सुरू करू। डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट, ठीक आहे। तर या ठिकाणी ऑल इंडिया कॅन्डिडेट प्रोविजनल मेरिट लिस्ट यामध्ये काय काय मिळतं तुम्हाला। प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर तुमचं ज्या ठिकाणी कास्ट वगैरे सगळं काही क्लिअर आहे का, तुमची डेट ऑफ बर्थ क्लिअर आहे का, हे जर क्लिअर असेल तरच तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट तुम्ही म्हणजे जातात, तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट एकदम ओकेमध्ये येते। जर तुमची प्रोविजनलमध्ये काही चूक असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता। प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 12/7/2025, ठीक आहे। आता 2 दिवसांनी ही प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट कशी पाहिजे तर ऑफिशियल वेबसाईटवरती मी सांगणार आहे ते पण, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करा। पहा, तुम्हाला जर ग्रॅव्हिग्नन्स म्हणजे काय तर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे काही कास्ट वगैरे चुकले आहेत, तिच्यात जर चुका असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता या तारखेपर्यंत, ठीक आहे, 13 ते 15 या तारखेपर्यंत। तर या चुका झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। फायनल मेरिट लिस्ट 17 तारखेला लागणार आहे। तर त्यावेळेस मी अपडेटचा व्हिडिओ बनवेलच। तर तुम्हाला आता मी सांगतोय की प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 12 तारखेला लागणार आहे, त्यामुळे 12 तारखेला मी नक्की व्हिडिओ बनवेल कशी पाहिजे प्रोविजनल मेरिट लिस्ट। अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर लवकर जा, करून घ्या, जेणेकरून मुदत संपणार आहे। वाढली तर मी तुम्हाला अपडेट कळवेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू नका। भेटूया पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।